दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे तसेच सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जरांगे यांनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे। जरांगे यांच्या उपोषणाचा आज 15वा दिवस। याच पार्श्वभूमीवर आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा एल्गार पुकारलाय। राज्यभरात गावोगावी सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करा असे आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय। जरांगे यांच्या या आव्हानाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे। नाशिकमध्ये देखील ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। गेल्या 42 वर्षापासून मराठा समाज हे ओबीसी आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत। अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे असतील आणि आत्तापर्यंत असंख्य तरुणांनी आपली जीवनाची आहुती दिली, परंतु अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय या महाराष्ट्र सरकारने किंवा केंद्र सरकारने घेतलेला नाही आहे। आमची सर्व मराठा समाजाची मागणी आहे की आम्हाला मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं आणि जो सगळे सोयरा कायदा आहे तोही त्वरित लागू झाले पाहिजे। आजचा रस्ता रोको हा मनोज जरांगे पाटील यांच्या निर्देशानुसार आम्ही करतो आहोत। शासनानं 50% मर्यादा ओलांडून जे काही आरक्षण दिलं ते कायद्याच्या कसोटीत टिकणारं आरक्षण नाही। आमची मागणी ही आहे, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र, ज्यांच्या कुणबी नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्याचा कायदा हा जो काही मधल्या काळामध्ये शिंदेंनी, मुख्यमंत्री शिंदेंनी मनोज जरांगेंना जे काही आश्वासन दिलं की सगळ्या सोयऱ्याचा कायदा लागू करू, तो कायदा तातडीने या ठिकाणी लागू झाला पाहिजे, यासाठी आजचं आंदोलन आहे। नाशिकच्या मखमलाबाद गावात संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक।